गेली 35 वर्ष व्याख्यानाचा हा यज्ञ अविरतपणे चालू ठेवणारे मंडळ आणि या 35व्या वर्षी तिसरा पुष्प फुंकण्यासाठी मला बोलावलं, त्याबद्दल सर्वप्रथम मी मंडळाचा आभार मानतो. या व्याख्यानसत्राचे अध्यक्ष राजाराम पाटील कारखान्याचे व्हाईस चेअरमन आदरणीय विजयबाबू, संयोजक अनुराग पाटीलकर, ज्यांनी मला या व्याख्यानाचं निमंत्रण दिलं ते सकाळच्या इस्लामपूर विभागीय कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आदरणीय अनुराग पाटील आणि त्यांना आदेश देणारे डॉक्टर कालिदास पाटील, माझ्यासोबत ईटीव्ही सारख्या प्रख्यात दैनिकामध्ये 16 वर्षे झाली ज्यांनी पत्रकारिता केली, मंत्रालय प्रतिनिधी म्हणून काम केलं ते ज्येष्ठ पत्रकार आदरणीय संतोषजी पवार. फक्त मैत्री खातर आमच्या स्वागतासाठी इस्लामपूर आलेले डॉक्टर गौर, पत्रकार शिंदेजी, पत्रकार पवारजी आणि या मंडळाचे सर्व पदाधिकारी. 35 वर्षापासून माझ्यासारख्या कोट्यावधी शेकडो वक्त्यांची भाषणे ऐकून त्यांचा कान बोलण्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने तयार झालेले आहे. अशा येडे दुपारी या गावातील सगळ्या शामिल लोकांना मी MS-13चा माणूस आहे. MS-13 म्हणजे सोलापूर. मी व्याख्यानासाठी निघालो, जरा हायवेचा रस्ता सोडला मी तासगावकडून आलो. सोलापूर जिल्ह्याची सांगोल्याची बॉर्डर सोडली आणि तासगावकडे वळल्यानंतर दोन्ही बाजूला द्राक्षाच्या बागा, केळीच्या बागा आणि थंडगार वाऱ्याची झुळूक. मी तुम्हाला सांगतो, आता सोलापूरचं टेम्परेचर 42च्या घरात आहे आणि दिल्लीमध्ये 45च्या घरात जातं. अशा उष्ण कटिबंधातून आलेल्या माझ्यासारख्या आदर निवडून माणसाला ऐकण्यासाठी एवढे लोक आले. ते मला बायकोला कळलं तर आपल्या जवळची किती मदत आहे. सारखं मला नसतं जो कोण ऐकत बोलते घर काय खरं तिला खरं त्याचा फोटो दाखवणार नाही आणि नुसती गर्दी नाही आहे. ही हुशार लोकांची गर्दी आहे, महिला आहे, तरुण आहे, मुलं आहे. याच्याशिवाय माझ्यापेक्षा उन्हाळ्या पावसाळ्यात जास्त सहन केलेल्या, टोपी घातलेल्या अनेक माणसं इथे समोर बसलेली आहे. अनुभवानं इथला प्रत्येक माणूस हा एकेका पुस्तकासारखा समृद्ध झालेला, एकेका गावासारखा समृद्ध झालेला. आणि अशा माणसासमोर मला भाषण करायला बोलवलं, त्याबद्दल मी संयोजक समितीचं पहिल्यांदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि आभार मानतो. ज्या माता भगिनी इथे आलेल्या आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या नवऱ्याला घेऊन आलेल्या आहेत त्यांच्या चरणी जरा जास्त प्रेमाने, अति प्रेमाने नतमस्तक होतो. जे नवरे स्वतःच्या बायकोला घेऊन आलेले आहेत त्यांना मी सत्कार म्हणून करतो. जे लहान मुलं आहेत मी माताला विनंती करतो की हे व्याख्यान जरा मी बोलतपर्यंत सोडून पार पडावं, याच्यासाठी तरी आपल्या लहान मुलांना कंट्रोल करावं. आणि मला खात्री आहे त्या कंट्रोल करतात, कारण त्यांनी मला सांगितलं कोर्स काय तुमचे बाप सुद्धा कंट्रोल करायची त्याच्यामुळे ते करणार. पी सावळाराम नावाचे कवी होते, ठाण्याचे महापौर होते आणि त्यांच्या गावात भाषण करायला होते. माझ्या आयुष्यातील स्वतंत्र संधी अतिशय नाना पाटण्यासारखा माणूस मल्लिकार्जुन डोंगरावर बसून पत्री सरकारची नेमणूक लागतो, वीट असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्री
जास्त महत्वाची असते आणि केवळ त्या एका गोष्टीमुळे लहान वयाचा माणूस असून सुद्धा मी तुमच्यासमोर भाषण करण्यासाठी उभा आहे. मी कधी मला मार्गदर्शन वगैरे करणार नाही, कारण मीच रस्ता दुसऱ्याला मार्ग कसा आहे विचारत करायला माणूस. म्हणजे काय असणार आहे, मी जे काही अनुभवलं, मी जे काही पाहिलं, त्यातले काही शिकवण तुमच्यासमोर मांडण्यासाठी आहोत. लहानपणापासून मला भाषण करायचा नाद होता. मी भाषण करायच्या एवढ्यासाठी म्हटलं की वक्तृत्व हा शब्दप्रयोग उच्चाराला सुद्धा येत नव्हता. अशा ग्रामसभाच्या घरात मला जन्म झाला. बाप कोणती काम करायचा, दुसऱ्याच्या घराची विटेवर वीट ठेवून मला सिमेंट भरून त्याला घर बांधून द्यायचा. तो इमारत उभी करायचा आणि लोक राहायला लागायचे. तो ज्या गावात राहत होता त्या गावातली गावकी, त्या गावातली भावकी हे सगळं त्याच्या सभोवताली फिरायचं, कारण तो घर बांधणारा माणूस होता. आणि मला वाटतं माझ्या बापानं घर बांधली, आता त्या बांधलेल्या घरामध्ये राहणारी माणसं कसं राहिलं पाहिजे त्याचे अनुभव मी तुमच्यासमोर फक्त उलगडून दाखवणार आहे. माझा असं दावा नाही हे सगळं मला सुचलेलं आहे, मी हे कुठेतरी पुस्तकाने वाचलेलं आहे, हे कुणाच्या तरी पूर्ण ऐकलेलं आहे, हे कुठेतरी दृश्य चित्र स्वरूपामध्ये वास्तव स्वरूपामध्ये चित्रपटासारखं प्रत्यक्षपणे पाहिलेलं आहे. मी बोलत असताना त्याच्या काही भावना दुखावल्या तर त्याच्याबद्दल सुरुवातीला दिली गेली होतं. घराचं घरपण आणि गावाचे गावपण हे त्या गावातून शहरात राहत असलेल्या माणसाला सांगण्यात हे थोडंसं कष्टप्रद असतं. आपण सगळे घरात राहतो, हा काय आपल्याला घरपण सांगतो, हा काय आपल्याला घरपण शिकवतो, असं मनात स्वाभाविक. गावात मी माझ्या सुद्धा गावाबरोबर आम्हाला ओळखणारी माणसं कमी आहे, खूप कमी लोक ओळखतात. बापाला ओळखणारी माणसं जे असतात, अमुक अमुक माणसाचा पोरगा अजूनही माझ्या गावामध्ये माझी हीच ओळख. ही ओळख असणं मी माझ्या भाग्याचं समजतो, कारण माझी ओळख मला जन्माला घातलेल्या बाबाची आहे याचा मला प्रचंड वेगळा. आता काय झालंय, समाज व्यवस्थेची पानं म्हणून बघत असताना नेमकं ही ओळख पुस्तक चाललेली आहे. मी मोठा, बापाचं काय, बाप मोठा, पोराचं काय, बायको मोठी, नवऱ्याचं काय, नवरा मोठा, घराचं काय, लेकरं मोठी, बाकी घरात कोणीच नाही, गाव कुणाचं, तुम्ही गावाला ओळख असायची, कुणाचं गाव, या अमुक अमुक पाटलाचं गाव, कुणाचं गाव, अमुक अमुक कवीचं नाव, कुणाचं गाव, अमुक अमुक नाटककाराचं गाव. सांगलीला तर प्रचंड मोठा वारसा, किती मोठा वारसा. नाटककार, संगीतकार, गायक, क्रिकेटपटू, अभिनेत्री, अभिनेते अशा शेकडो माणसांनी सांगली जिल्हा असा ओळखला जातो. क्रांतीवीर आणि अशा समृद्ध माणसाला एखाद्या गावाची ओळख अशा त्या माणसांच्या नावावरून येत असते. पण हल्ली गाव मोठी होत आहे, पण गावाला ओळख देणारी माणसं मात्र खुशी जन्माला येतात. ती इतकी लहान होत आहे की त्यांच्या नावावरून हे गाव ओळखलं जावं की नाही, त्यांच्या नावावरून हे घर ओळखलं की जावं हे कळायला लागलं. घर सगळ्यांची आहे, गाव सगळ्यांची आहे, पण त्या घराला घरपण आणि गावपण हे काळाच्या स्मृतीमध्ये विस्मृतीत गेल्यासारखं होत आहे. सगळ्या राजकीय पार्ट्या आलेल्या आलेल्या आहेत. तुम्ही आणि आम्ही, माझा जन्म झाला त्यावेळेला माझं घर हे कुणाचं घर होतं. आताच्या नव्या पिढीतल्या लोकांना कळलं नाही, पण जी टोपी घातलेली आणि केस पाडून झालेली माणसं आहेत त्यांच्या सहजपणे लक्षात येईल की कुणाचं घर कसं असतं. तुराटे असतात, तुराट्याची रात झाल्यानंतर जे उरतं ते घ्यायचं आणि त्याची भिंत लावायची, त्याला पांढऱ्या मातीचा लेप द्यायचा आणि त्याची भिंत तयार करायची. 2 मिडी या बाजूला, 2 मिडी या बाजूला आणि बरं पुन्हा ते काढून बांधायचं आणि पुढं नारळाच्या झोप्या, तुराट्याच्या झोप्या इकडच्या बाजूला आणि त्याला असं शिवून. आता घर शिवणारी माणसं सुद्धा भेटत नाही. त्यावेळेला कट्ट उन्हामुळे असा उन्हाळा जीव घेणा होता आणि त्या उन्हाळ्यामध्ये मी दुपारच्या घरात गेलो तर माझ्या घरामध्ये छपराच्या छोट्या छोट्या शिरातून, छपराच्या छोट्या छोट्या होलमधून, त्या पुराच्या छोट्या छोट्या होलमधून उन्हाचे सोड कोळसे घरवर पडलेले असायचे. आणि प्रचंड असं प्रत्येक पावला पावला माझ्या घरामध्ये मोत्याचे दागिने पडले असं ते स्पष्टपणे दिसायचं. आम्ही अंगणात झोपायचो, झोपला आणि वर बघितलं की आवाळामध्ये अशा सगळ्या चांदण्या दिसायच्या. घरं गरिबीची होती, पण हे सगळं वातावरण मात्र श्रीमंत होतं.
बांधणाऱ्या बापाला आपलं स्वतःचं स्लॅबचं घर बांधलं आणि निसर्गाशी जुळवून घेणं आमची गरज कमी ठेवली. आता मी अनेकांच्या घरी जातो, फ्लॅटमध्ये जातो, बंगल्यामध्ये जातो, मोठमोठ्या घरामध्ये जातो, जाईल तिथे मला घर दिसतात, घराचे उंबरे गायब झालेले आहे. मी ज्या गावामध्ये जातो, गावं दिसतात, गावच्या वेशी गायब झालेल्या आहेत. हे उंबरे आणि वेशी प्रतीक कशाचं होतं? घराचे उंबरे होते, उंबऱ्यावर बसायचं नाही, उंबऱ्याच्या बाहेर जोडे सोडायचे. उंबऱ्यावर बसलं की हा माणूस उंबऱ्यावर बसतो आणि येणारा जाणारा लक्ष ठेवतो, वाईट गोष्टीकडे याचं लक्ष असतं. अशी म्हणून मी बसलो तर ओरडायची, उंबऱ्यावर बसायचं नाही. बाप ओरडायचा, बाप काम करून यायचा, त्यावेळेला उंबऱ्याच्या बाहेर जोडे सोडायचा. घरात चपलाला प्रवेश नव्हता, चपलाला प्रवेश नव्हता म्हणजे फक्त चप्पल नाही, पायातल्या चपलेकडून डोक्यातला ताण तणाव सुद्धा बाप बाहेर सोडायचा आणि मगच घरात यायचा. जे काही असेल ते उंबऱ्याच्या बाहेर. भांडण झालं, उंबऱ्याच्या बाहेर भांडण विसरायचं, उंबऱ्याच्या हाताला सगळं मार. पोराला आदेश होता, शाळा सुटली 1 तास खेळायला, त्याच्यानंतर उंबऱ्याच्या हात आलं की तुझं खेळणं बंद, तुझं घर, तुझा अभ्यास, तुझं सगळं. उंबऱ्याच्या बाहेर घरातलं भांडण कधी गेलं नाही आणि गावच्या वेशीच्या बाहेर गावातलं भांडण सुद्धा कधी गेलं नाही. आता मी बघतो घरातले सगळे वाद उंबऱ्याच्या बाहेर आलेले आहेत आणि गावातली सगळी भांडणं वेशीच्या बाहेर गेलेली आहेत. पोलीस ठाणे, पंचायत समिती, जिल्हा कलेक्टर, जिल्हा न्यायालय, कुठेही बघा तक्रारींचा पाऊस आहे. घरातले नवरा-बायकोचे वाद, सासू-सुनांचे वाद, भावा-भावाचे वाद, बाप-लेकाचे वाद सगळे उंबऱ्याच्या बाहेर आलेले आहेत. भिंतीला कान असतात हे आपण ऐकायचो, आता भिंतीला कानाची गरजच नाही. जे काही घरात घडतंय त्याचं लाईव्ह प्रक्षेपण 5 मिनिटात बाहेर कसं जातं तुम्हाला कळत. आणि घर पण उद्ध्वस्त झालं, घर पण बिघडून गेलेलं आहे. आम्ही गरिबीत जन्माला आलो, पण आमच्या घरी मी बिघडण्याचं कुठल्याही माध्यम उपलब्ध नव्हतं. घरात पुस्तकं होती, पुस्तकं वाचण्याचं निमित्त होतं, पुस्तकं कुठून बघत नव्हतो. आमच्या वेळी असा मोबाईल नावाचा डब्बा नव्हता, उघडलं आणि बघत बसतो. आता मी खरं बघतो, आजीला भेटायला तिची 4 नातवंड बाहेरून आली, वेलकम झालं, पाणी घेऊन झालं आणि 4 नातवंडाने आपल्या आपल्या चादर आपल्या भिंतीला खुर्च्या करून बसले. 4 लोकांनी नातवंड गेले, आजी निवांत खुर्चीवर आजीची घेऊन तोंड बघत बसली. कुठल्याही नातवाला आजीला बोलायला वेळ मिळाला. मी भाग्यवान आहे आणि माझी पिढी सुद्धा शेवटची पिढी आहे आणि मी सुद्धा भाग्यवान आहे. तिने आईच्या आजीच्या पदरात बसून गोष्टी ऐकलेल्या आहेत. मुळात आताच्या आईला कदरच नाही. गोष्टी सांगायचं तर लांबच नाही. आई, आजी, मावशी, काकू, आत्या हे सगळे टीव्ही आणि टीव्हीवरच्या मालिकांमध्ये बघण्यामध्ये एवढे व्यस्त असतात. मुलाला गोष्टी सांगायच्या तर त्या मालिकांमध्ये ती हिरो याच्याबरोबर पळून गेली बघ, तो हिरो त्याच्याबरोबर लग्न केलं बघ, याच्या पलीकडे काही नाही. आणि हे कुठेतरी उद्ध्वस्त होत चाललंय. ती चिंतेची बाब. दुसरी गोष्ट अशी आहे, घरात छोटी होत आहे. आपल्याकडे काय भाऊ, सख्य भाऊ 3-4, सख्या बहिणी 3-4, लोकसंख्या आटोक्यात आणली पाहिजे. परंतु 2 वर आणण्याची कुटुंब व्यवस्था आता एका पोरावर थांबलेली आहे. चौकोनी घर त्रिकोणावर येत आहे आणि हे लोक शहरापुरतं अस्तित्वात नाही, गावापर्यंत पोहोचले आहे. ज्या घरामध्ये एकच पोरगा आहे त्या घरातला एकलकोटेपणा वाढलेला आहे. त्या घरामध्ये संवाद हरवलेला आहे. आई वडील सर्व्हिसला आहे, मूल कुणाकडे सोडायचं, पाळण्या घरात सोडायचं, मूल कुणाकडे सोडायचं, शेजारच्या घरात सोडायचं, मूल कुणाकडे सोडायचं. फक्त आपल्याला वेळ नाही म्हणून दिवसभर कुठली शाळा आहे त्याच शाळेत ऍडमिशन घ्यायचं. इथपर्यंत असा प्रवास सुरू झाला. संवाद कुणाचाच नाही, नवरा-बायकोत संवाद नाही. ज्या गावामध्ये चावडीवर 4 म्हातारे बसतात तेच गाव 1 नंबर अस्सल गाव. म्हाताऱ्याला सुद्धा संगत नाही अशी गावची विचित्र अवस्था झालेली आहे. घरामध्ये बोलायला तुम्हाला वेळ नाही. नवरा दिवसभर काम करून येतो, त्याला बायकोला बोलवासं वाटत नाही. त्याला असं वाटतं की मी खूप थकलेलो आहे, इतका थकलेलो आहे. आता बायकोनं मला सगळं ऐकलं दिलं पाहिजे. बायकोची अपेक्षा असते, नवरा काम करून आलेला आहे, आता माझ्याशी 2 गोष्टी बोलला पाहिजे. आईची अपेक्षा असते, आता मुलगा आलाय, तो माझ्याशी 2 गोष्टी बोलला पाहिजे. बापाची अपेक्षा असते, मुलगा काम करून आलाय, आता त्याला आपल्याशी थोडं बोललं पाहिजे. पण मुलाला असं वाटतं की मी आता एवढं काम करून आलोय, आता मी हातपाय
पर्यंत पोहोचत. पूर्वी माझ्या पिढीला पोरण्या चिंता होती की काय आम्हाला सासू कशी मिळेल. माझं लग्न तर ठरलंय पण आता मला सासू कशी मिळेल. आता सासूला टेन्शन आहे येणारी सून कशी मिळेल. चित्र असं उलट झालं. काही असं पोराचं लग्न ठरलं की आता येणारी सून कशी आहे. पण हीच जाते हीच गाव गोळा करते पोराचं लग्न ठरवते. घरात आल्यानंतर विचार होता तिच्या एवढ्या सुरू होता. मी तुम्हाला सांगतो पत्रकारिता करत असताना अनेक घटस्फोटाच्या बातम्या आम्ही बघायचो त्याच्या पुढे माहिती घ्यायचो आणि टिपिकल आणि या ढोबळ सर्वांमध्ये जी कारणं शोधली त्यातली सासू सुनेचे वाद हे घटस्फोटांमधलं सगळ्यात मोठं कारण. बरं हे वाद म्हणजे काय. फार आंतरराष्ट्रीय पातळीवरची वाद असतात. कारण इतकी कारणं सासूचा युग सुनेचा युग याच्या पलीकडे काही. ज्या सासू सुना एकत्र बसलेल्या त्यांनी दोघांनी काम करून ऐकावं. मी चुकत असेल तर मला दुरुस्त करावं. माझ्या मित्राची बहीण होती तिचं लग्न झालं. 4थ्या महिन्यामध्ये घटस्फोट झाला. मी विचारलं काय घटस्फोट झाला. घटस्फोट झाला का विचारल्या पूर्ण सांगितलं की माझी सासू मला म्हणाली की तू हातामध्ये बांगडी का घालत. माझी बांगडी काढल्याने माझी सासू कोण. मी बांगडी घालू नाहीतर न घालू. तिनं काय करावं हे मी तिला सांगत नाही. मी काय करावं हे माझ्या सासूने मला अजिबात सांगता कामा नये. एखादी बांगडी सासू म्हणते मग घातलं तर सुनेचं काय नुकसान होतं. मग बांगडी एवढी मोठी जड आहे का तुझं मर्गडे तुटून पडेल. असं काय होतं का. सासू म्हणली बांगडी घातली बांगडी तर मर्गडे तुटून पडेल. माझ्या हातातली बांगडी सासूवर काढली ना आता एकदा पोलीस स्टेशनला दाखवतो. चला गुन्हा वगैरे लावा छळाची लावा त्यांना लावा. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर पोरीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पोरगी ऐकायला तयार नाही. पोरगी ऐकायला तयार नाही हे होतं. पोरीची आई ऐकायला तयार नव्हती. माझ्या मुलाला बांगडी घाल म्हणते तुला बघते ही परत पोहोचलो. याला छळ म्हणत नाही. मी माझ्या आईला प्रत्यक्ष बघितलंय. माझी आजी माझ्या आईला काय छळत होती त्याची एक एक किस्से ऐकल्यानंतर मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. मला माहिती आहे की सासूला एवढं छळलं नाही पाहिजे परंतु एवढ्या गोष्टींवरून सुद्धा आपल्या मुलाचा संसार असेल इथंपर्यंत ही गोष्ट ताणली नाही पाहिजे. घरात नसेल बांगडी नाही घातली म्हणून काय तुझ्या नवऱ्याचा संसार तुटणार नाही का. तुझ्या नवऱ्याला काय होश पडणार नाही का. तुझ्या नवऱ्याला काय जेवण मिळणार नाही का. तुझ्या नवऱ्याचे पण काय कपडे धुणार नाही का. हट्ट काय करण्यासाठी आपणही जरा म्हणावं तर ठेवा. घालत असेल बांगडी नाही घालू ती तिच्या लग्न पोराचं झाल्यानंतर सगळ्यात डिस्टर्ब कोण होतं तर घरातली सासू आई होती. 5 वाजले रानातनं नवरा यायला लागला तिचा. 5 वाजले नोकरी करून तिचा मुलगा यायला लागला. हा तिचा मुलगा आल्या लग्नाच्या आधी आईला पाणी लावायचा. आई मला पाणी दे आणि असा आईस्पेस बसायचा. आई पाण्याचा ग्लास घेऊन त्या नवऱ्याच्या हातात देणार. आता लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यानं आईला पाण्याचा ग्लास मागावा अशी आईची अपेक्षा का असेल. मागितलं बायकोला पाणी बायकोला लिहून दिलं चांगली गोष्ट आहे ना. पण त्याच्यावरून सुद्धा अनेक आईच्या डोक्यात प्रश्न पडतो बायकोचा घरी पाणी सुद्धा नाही असं मला म्हणत. पाणी सुद्धा बायकोकडून घेतो नाहीतर मला विचारल्याशिवाय पाणी सुद्धा पितो. आता बायको आल्यावर सुद्धा त्याला तुलाच विचारावं अशी त्यापेक्षा कशाला विचारते नाही. उलट नवरा याच्या वेळेला त्या सुनेचा तुझा मुलगा याच्या वेळेला तू घरात बाहेर येऊन बसली पाहिजे. तेव्हा हरिराम भरत त्यांची त्यांना प्रायव्हसी बघू दे. त्यांचं त्यांना प्रयोग करू दे. त्यांचं त्यांना खावायचं बघू दे. तुझी मुलगी अपेक्षा रास्त आहे पण या मुलगीमुळं तुझ्या घराचं काय होतं. आणि तुम्हाला खरं सांगतो बायको आणि आई या दोघांच्या मध्ये नवऱ्याचं जे भज होतं ते जगातल्या भजाचं सुद्धा होत असेल इतके रमलेलं. वड्याचं सुद्धा होत असेल इतके रमलेलं. बरं काही पोरं एवढे भारी असतात. नेहमी आईपासून आईला पाणी मागत होतो. आईला पाणी मागतो आई पाणी देऊ. बायको आपण म्हणते आईचा अजून पण आईच्याच पगाराने पाणी पितो. आईच्याच चमच्याने पितो.
घराला पहिला त्रास जातो तो अशा गोष्टींमुळे. तुम्ही महत्व आणलाय का, तुम्ही बांधला आणलाय का, तुम्ही या काहीही महत्व नाही. घरात राहणारी माणसं एकमेकाशी कशा पद्धतीने व्यवहार करतात, एकमेकाशी कसं बोलतात, एकमेकाबरोबर कसं ऍडजस्ट करून घेतात, सांभाळून घेतात, याच्यावर घराचं घरपण अवलंबून आहे. पण काही इगो नावाची एवढी गंभीर गोष्ट आहे. मी माझे मित्र डॉक्टर आहेत, गोसला बसलेले आहेत समोर. अशी काही यंत्रणा आहे का डॉक्टर साहेब, असं काही स्कॅनिंग मशीन आहे का, असं काही डायग्नोसिस होतं का की माणसाचा असा एक्सरे केला, असा फोटो काढलेला आहे आणि त्याच्या छातीतला इगो असा दिसतो, त्याच्या डोक्यातला इगो असा दिसतो. अरे एक्सरे सोनोग्राफी कुठेही न दिसणारा इगो हा तुमच्या आमच्या अंगात येतो कुठून? आणि केवळ या इगोमुळं घर तुटायला लागलं. संपूर्ण घराचा अभ्यास केला तर तुम्हाला सांगतो माणसावर सगळ्यात जास्त प्रेम कोण करत असेल तर त्याची बायको. 100% बायको करते. एका मानसशास्त्रज्ञाने काय केलं होतं, अशा महिलांसमोर बोलत असताना 4 महिन्याला पुढे बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला आवडणाऱ्या 50 माणसांची नावं द्या. तुम्हाला जो माणूस तुमच्यावर प्रेम करतो असं वाटतं त्या 50 माणसांची नावं द्या. बायकांशी 50 माणसांची नावं दिली. त्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं की 25 करून टाका. बायकांना असं धडा 25 नावं करतील. सगळ्यांची 25 नावं बघितल्यानंतर त्या मानसशास्त्रज्ञाने सांगितलं आता याची 15 करून टाका, 5च ठेवा. 5 मध्ये आलेली नावं आहेत नवरा, आई, वडील, मुलगा, सासू किंवा सासरा. आता मानसशास्त्रज्ञाने सांगितलं यातली 2च ठेवा. मुलं जी होती त्यातली बायको आणि आई, मुलीच्या होत्या त्याने नवरा आणि बाप. आता मानसशास्त्रज्ञाने सांगितलं यातलं एकच ठेवा. त्यावेळेला मात्र कसोटी आली. बायकांनी अश्रू पुसत बापाचं नाव खोडलं आणि मुलांनी अश्रू पुसत आईचं नाव खोडलं. मुलं बायको आणि नवरा. मी तुम्हाला सांगतो नवरा आणि बायको हे एकमेकांचे उत्तम मित्र आहे. त्याचं कारण असं आहे एकमेकाबरोबर आयुष्य व्यतीत करण्यासाठी एकमेकाला भरपूर वेळ देणार आहे. जगातले हे 2च पात्र आहे. 15-16 वर्षाचं पोरं झालं की आईबापाला सोडून चुटकन मित्राजवळ बसतं. पोरगी 18 वर्ष लग्न देऊन सासरी गेली की आईबापाला अशी चक्कर विसरून जाते. पण बायको आणि नवरा मात्र 40-50 वर्ष, काही 60 वर्ष एकत्र राहिलेली भारतामध्ये शेकडो उदाहरणं आहेत. ती तुम्हाला आणि तो तुम्हाला मूर्त ओळखून असतो. त्यांच्या इतकं तुम्हाला कुणीच ओळखलेलं नसतं आणि इतकं चांगल्या पद्धतीने ओळखलेलं असतं. परंतु अडचण अशी आहे ते दोघं एकमेकांबद्दल प्रेम सुद्धा व्यक्त करत नाही. इथे एवढी माणसं बसलेले आहेत, तरुण आहेत, वृद्ध आहेत, वयस्कर आहेत, वृद्धाचे आहेत, म्हातारी आहेत. सगळ्यांनी एका छातीवर हात ठेवून आपल्या बायकोला आपण कधी आईवडील म्हटलंय ते एका मनाला प्रश्न विचारून बघा. एवढं महिला बसलेले आहेत. सगळ्या महिलांनी सुद्धा आपण आपल्या नवऱ्याला कधी आपण आईवडील म्हटलेलं आहे. हे काही सिनेमातून म्हटलं असं काही नाहीये. प्रत्यक्ष आयुष्यात सुद्धा हे इम्प्लिमेंट आवश्यक आहे. प्रेम आहे तर ते व्यक्त सुद्धा करता आलं. सगळे सोबत राहत त्यावेळेला खंबीरपणे उभी असते आणि जी बायको नवऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते तीच बाई चांगली. ती म्हणे नवऱ्याला छळत असेल, ती नवऱ्याला बोलत असेल, ती नवऱ्याच्या भांडत असेल, भांड्याला भांडं वाजत असेल, पण नवऱ्याच्या पाठीमागे शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्हाला साधं घासू द्या, अंगाला पत्रा घासू द्या, गाडी घासू द्या, तिला कळू द्या. प्रकाशाचा वेग नसेल तितक्या वेळेला तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. तुमच्या अंगाला जरा खर्चल्यावर सुद्धा तिला फक्त कळू द्या, जाणून बुजून कुणीतरी सांगू द्या तुझ्या नवऱ्याला कुणीतरी मारलं. अशी वाघीण चौकाळण्यासारखी ती चौकाळते. तिच्या अंगात ताकद नसली तरी हातात घेईल ते सापडते आणि तुमच्या नवऱ्यावर कोण प्रहार करत असेल स्वतःच्या तर त्याच्या अंगावर तुटून पडते. काय ताकद, काय ताकद, एवढं कुणीच करत नाही. निस्वार्थी प्रेम आई आणि बाप या दोन गोष्टी करतात हे बरोबर आहे. आणि पण तू कर्जबाजारी झाला त्यावेळेला तुझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून हातातल्या पाटल्या मोडल्या नाही, गळ्यातलं मंगळसूत्र मोडलं नाही, हातातल्या अंगठ्या मोडल्या नाही, बायकोच करते. आणि जी बायको करते
करून फुगतात. भाजी किती पण जास्त नको द्या, तुम्ही फक्त म्हणा भाज्या लय टेस्टी झाले, बघा बायकोचं प्रेम किती दुपटीने तिपटीने वाढ म्हणायला काय जातंय, पण आपली ताकद तेवढी नाही. तिच्या समोर म्हणायचं भाजी चांगली आहे, पण आईच्या भाजीची चव खायची भाजी उद्यापासून तुझ्या घरात काय आईची भाजी आपण थोडंसं बदलून घेतलं. आकस्मिक धक्का कधी नवऱ्याने दिलाय का? दुसरा कधी महिला दिलाय बाबा, कधी दसरा आहे, कधी दिवाळी आहे, बायकोनं मागणी न केल्यावर सुद्धा बाजारात जाऊन कुठल्या नवऱ्याने साडी घेतली आहे का? स्वतःच्या मुलाला छातीवर हात खर्च करत बसलेला पाहिजे. 50 रुपयापासून 5 लाखापर्यंतच्या साड्या बाजारात उपलब्ध आहेत. हे गायकांना पाणी टप्प्यावर गेलं तर 20 रुपयाची सिगरेट पडतो. गायकांची चुन्याची पुढे याची 225 रुपये. ह्याने कधी बायकोला आईस्क्रीम घेऊन गेलं का? ह्याने कधी बायकोला गोड आवडतो म्हणून गुलाबजामुनचा डब्बा घेतला का? हे सगळं कधी सुचतं म्हातारपणा. माहिती आहे ना, याला कोण भाकरी सुद्धा घेतली त्यावेळेला. मग 5 रुपयाचा गजरा देण्याला सुद्धा जी 10 वाटते झाली अंतःकरणातून येणारी, ती सुद्धा अनेक पुरुषांच्या अंगी नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून तुमचं बायको बदलचं आणि बायकोचं तुमच्या बदलचं प्रेम व्यक्त झालं पाहिजे. आणि बायकोला सुद्धा काही गोष्टी इतक्या समंजसपणाने समजून घेतल्या पाहिजेत. तो दिवसभर गावात कष्ट करतो, शेतामध्ये जातो, ऊस तोडायला कोणी येत नाही, तो तोडण्यासाठी आग्रह धरतो. तो घरात आल्यानंतर त्याचं स्वागत कसं केलं पाहिजे? तो दिवसभर ऑफिसमध्ये काम करतो, बॉस त्याला शिवाय करतो, तो खाली शिवाय पास करतो, आपल्या खालच्या कर्मचाऱ्याला शिवाय देतो, त्याला काय त्रास द्यायचा देतो, अख्खं ऑफिस त्याला कडूच करतो. आता घरात आल्यानंतर त्याचं स्वागत कसं केलं पाहिजे? भांड्याचा भ्याड. कुठल्या पुरुषाला आवडतं? अशा साध्या सुध्या गोष्टीतून आपलं परिवर्तन झालं. आई बाप जगातली सगळ्यात सुंदर काय गोष्ट असेल तर तुम्हाला आणि मला मिळालेले आई बाप. संत तुकाराम महाराज असं म्हणतात, ऐशे कळवळ्याची जाती लोभाविर करीत होती. हे त्याचं संतांबद्दलचं मत आहे. पण संतांबद्दलचं हे मत सांगत असताना तुकाराम महाराजांनी सांगितलंय की हे संतत्व मातृत्व आहे आणि आई आणि बाप हे तुमच्याकडे जितक्या निस्वार्थीपणाने प्रेम करतात तेव्हा जगातली कोणतीही गोष्ट प्रेम करत नाही. पण आज जेव्हा मी गावोगावच्या कथा बघतो, नातेवाईकांच्या कथा बघतो, त्यावेळेला पोरांची आईबापाबद्दलची मतं ही धक्का देणारी आहे. वयाची 4 वर्षापर्यंत पोरांना विचारलं की पोरा, तुझा बाप, तुझा पप्पा, तुझा डॅडी, 4-5 वर्षाचं पोरगं लगेच म्हणतं, जगातला सगळ्यात चांगला पप्पा माझा पप्पा, जगातला सगळ्यात चांगला डॅडी माझा डॅडी, जगातला सगळ्यात चांगला बाप माझा बाप. ते कधीपर्यंत? 5-6 वर्षाचं होईपर्यंत. पोरगं 15 वर्षाचं झालं, आम्ही काय गेलं, कुठे गेलं? आणि ज्यावेळेला 20-25 वर्षाचं होतं त्यावेळेला म्हातारपण गेलं. सूर्य दिवसा येतो आणि चंद्र रात्री. काही घरामध्ये असं आहे, बाप घरात आला की पोरगं बाहेर आणि पोरगं घरात आलं की बाप बाहेर. दोघांची सुद्धा एकमेकाला भेट होत नाही. घरात चेहऱ्याचं दर्शनच होत नाही. आणि किरकोळ गोष्टी, इतक्या किरकोळ गोष्टी कल्पना करू शकणार नाही. पुण्यात एका माणसानं आपला मुलगा दुसरीकडे फ्लॅट घेऊन राहतो, आपलं घर सोडलं. त्याला विचारलं, काय तू मुलाकडे का राहायला गेला नाही? काय म्हणाले, बदमाशपूरला जेवला. काय केलं पोरानं? अहो त्या पोरानं काय केलं, ज्यावेळेला तो नवीन घर घेत होता त्यावेळेला मला पैसे न मागता आईला म्हटला, बाबाला सांगायला मला घरात देण्यासाठी पैसे दे. मला मागितलं असतं काय झालं असतं? मी दिलं नसते का? आईला कशाला मागितलं? बरं त्याला मागायचं, बायकोला सांगितलं तू पैसे माग, बायकोला मागायचा. छोट्या छोट्या गोष्टी, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी काय विचारू शकता. तुम्ही कधी वयस्कर
त्या माणसांच्या चेहऱ्यावर फिरत असताना सोलापूर असे ज्येष्ठ नागरिक सण बसलेले असतात, सासरा असं बसलेला असतो आणि सासरा बाकीच्या सहकार्यांना सांगतो काय करायचं, आमचं पोरगं इतकं बिलिंदर आहे, माझं जरा नाही करते, त्याची बायको त्याच्यापेक्षा बिलिंदर, अहो चहा आणते गाऊनवरच मला समोर शेजारचा म्हातारा म्हणला आणि तुला गाऊनवर समोरून तर चहा असते, माझी सुद्धा मला चहा आणून देतो, मोलकरी चहा आणून देते. मुलाच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा दाखला जर कोण असेल तर तो बाप असतो. तुम्हाला खोटं नाही सांगत, तुम्ही आता घरात गेला की नाही, फक्त एक अजय अपूर्ण गायलेलं गाणं असं कानाला हेडफोन घ्यायचं आणि हेडफोन असं कानाला लावायचा आणि ते गाणं बाप लेक सिनेमातलं लई अवघड आहे गड्या समजाया बापवर मुजाया बापवर, हे गाणं डोळे मिटून 5 मिनिटं आहे, डोळे मिटून आणि स्वतःचा बाप स्वतःच्या डोळ्यासमोर, ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे. अरे तू मोठं होऊन तुझ्या बापाने काय केलं नाहीये, तर हाताच्या पोळाप्रमाणे जपलं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला की मुला मला थोडा कालपासून ताप आहे, घाम लागायचं वाटतं, मला दवाखान्यात घेऊन चल. त्याच्या ऑफिसच्या गर्दीमध्ये त्याच्या कामावरच्या लोकांमुळे त्यानं बापाच्या मुलाकडे दुर्लक्ष केलं. 2-3 दिवस ते तसंच बापाला अंगावर काढलं. 4थ्या दिवशी बाप गचकला. बाप गचकल्यानंतर तो ऑफिसमधून दवाखाना झाला, त्याची अंत्ययात्रा निघाली, अंत्यविधी केला. अंत्यविधी केल्यानंतर बापाच्या आठवणी म्हणून बापाच्या खोलीमध्ये गेला. बापाच्या खोलीमध्ये त्याला डायरी सापडली, डायरी उघडून बघितली. डायरीमध्ये असं एका पानावर शेवटच्या लिहिलं होतं की मला कालपासून ताप होता, पण माझ्या मुलाला सांगितलं की मला ताप आहे. मुलगा ऑफिसच्या कामासाठी एवढा बिझी होता, तो म्हणाला की आपण 2 दिवसानंतर जाऊ. 2 दिवस मला हे सहज होईल असं वाटत नाही, मला माझा मृत्यू जवळ आल्यासारखं वाटतं. तो डायरीची पानं असं उघडत मागे गेला आणि 20 वर्षापूर्वीचं पान सापडलं त्याला. त्या पानामध्ये 20 वर्षापूर्वीची आठवण लिहून ठेवली होती म्हाताऱ्यानं, आणि त्या आठवणीमध्ये असं लिहिलं होतं की माझ्या 4 वर्षाच्या मुलाला आज ताप आला. आज रविवार होता, सगळ्या मुलांना डॉक्टरांनी आपली नोकरी बंद ठेवलेली होती. माझ्या मुलाचा ताप मला इतका असह्य झाला की तो असह्य झालेला ताप मला बघलेला. मी मुलाला पाठीवर घेतलं, एकेका डॉक्टरच्या घरी गेलो, कोण गावाला गेलो होतं, कोण भेटत नव्हतं, कोण लग्नाला गेलं होतं. माझ्या मुलाचा ताप मला इतका असह्य झालेला होता की या तापातून माझं मूळ वाचन करेल असं मला वाटलं. मेडिकलमध्ये गेलो, त्याला विचारलं, त्याने दिलेल्या गोळ्या चालल्या, तरी ताप होण्याला तयार नाही. मी पाठीवर मूल घेऊन 4 किलोमीटर चालत गेलो. त्या डॉक्टरला गाठलं, त्याच्याकडून त्याला औषध गोळ्या घेतल्या, इंजेक्शन दिलं आणि आज माझ्या मुलाला जीवदान दिलं. ज्याचा बाप मेला होता की त्यानं त्याचं एक वाक्य मला ताप आला हे ऐकलं नाही, मला धाप लागते ऐकलं नाही. आणि आता बाप मेल्यानंतर त्या पोरानं हा 15-20 वर्षापूर्वीचा किस्सा वाचल्यानंतर त्याच्या अंतर्गत काळाला काय घटना घडली. श्राद्ध खुर्च्या टाकलं आणि मेल्यावर काय त्याला भजी आवडत होते, मेल्यावर काय त्याला पुरणपोळी आवडत होती. आमच्या सोलापूरला एका ग्रामपंचायतीने ठराव केला की म्हातारा आणि म्हातारीला जे काय श्राद्ध करायचं आहे जिवंतपणे श्राद्ध करा. त्या माणसाने घोषणा करून टाकली, जिवंतपणे श्राद्ध. काय संकल्पना होती, बापाला जे आवडतं, आईला जे आवडतं ती हयात असतानाच द्यायचं, मेल्यावर तिचं श्राद्ध करायचं नाही. आणि पोहोचतच नाही तिच्या बरोबर. संत गाडगेबाबाला, संत कबीराला गंगेच्या किनारी एक असा भटजी भेटला आणि त्या भटजीने कबीराला सांगितलं की तुझ्या बापाला, तुझ्या आज्याला, तुझ्या पंजाला जर तीर्थ द्यायचं असेल तर तुम्हाला 1000 रुपये दे, मी इथून गंगेच्या अर्पण करतो आणि तुझ्या बापाला, आज्याला, पंजाला इथून मिळेल. कबीर हसले. होतं ते आपल्या आईचे, बापाचे जेवढे लाड मला जिवंत असताना करता येईल की नाही. मला माहिती आहे तुझ्या बापाला शुगर आहे, त्याला गोड खावंसं वाटतं, आठवड्यात 1 दिवस दे की, खाऊ दे जेवण, खाऊ दे आईस्क्रीम. ते शुगर आहे म्हणून बाजूला बसताय आणि हे 4 लोकांना बाळा तू आईस्क्रीम खा, पोरी तू गुलाबजामुन खा. आपल्याला सोडून नातू खाताय की कुठल्या म्हातारीला आणि म्हाताऱ्याला असं तसली पडणार आहे. बरं, त्याची शुगर लेवल किती आहे ते बघून तरी काही घरात अशी अवस्था आहे, हा म्हातारा घरामध्ये ते गेल्यावर खा मला.
गंमत नाही, सत्यकथा सांगतो. सत्यकथा इतकी फॉर्मल झालेली घर आहे. एक सून आणि मुलगा पार्टीला जाणार होते. पार्टीला जात असताना म्हातारी एकटीच घरात होती. आता एकट्या आईसाठी मी स्वयंपाक काय करायचा असं सुनेला वाटलं. सुनेनं आईकडे गेली, सासूकडे गेली आणि म्हणाली, आई एक काम करा, मी आणि तुमचा मुलगा आणि माझी मुलं असं पार्टीला चाललेलो आहोत. आज मी काय तुमच्या एकटीसाठी स्वयंपाक करणार नाही. आपल्या गावामधल्या मंदिरामध्ये आज एक कार्यक्रम आहे, त्या मंदिरामध्ये जावा, तिथं पंगत आहे आणि त्या पंक्तीला बसा, पोटभर जेवा आणि या घराच्या किल्ल्या घरातून बसा. आई म्हटली की मला काही चालणं होत नाही, माझी मुलगी दुखतात, मंदिर लांब आहे, त्याच्यापेक्षा तूच एखादी भाकरी कर. सून म्हणाली मी भाकरी करणार नाही, तुम्ही मंदिरामध्ये जा, पंक्तीला बसा, जेवा आणि इथून एकट्या या. हे सगळे एका गाडीवर बसले. नवरा गाडी चालवत होता, बाजूला बायको बसलेली होती, मागं पोरगं बसलेलं होतं. ती नवऱ्याकडे तक्रार करत होती, आता एक दिवस जर मंदिरामध्ये जाऊन जेवलं तर तुमच्या आईच्या अंगाला काय भोकं पडणार आहेत का? आईने ऐकलं नको. मागच्या पोराला ऐकलं आणि आईला म्हटला, आणि नवरा म्हटला, अगं तिची गुडघे दुखतात, तिला चालणं होत नसेल, मंदिर लांब आहे. हे महाराष्ट्रापासून ऐकलेलं पोराला लगेच ठरलं आणि तो आपल्या मम्मीला आणि पप्पाला म्हणाला की पप्पा मम्मी, ज्या वेळेला मी घर बांधेन की नाही त्यावेळेला तुमचा चालण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून मंदिराच्या बाजूला घर बांधून मला माहिती आहे तुमचे गुडघे दुखतात, जे देवता की नाही ते असं उगवत जातं. राजस्थानमध्ये एका करोडपती घरामध्ये आजीला वृद्धाश्रमात ठेवलं आणि पोरीला सांगितलं की आपली आजी आता गावी घेऊन राहते आहे. पोरीला काय माहितीच नाही, आपली आजी आपल्या गावाकडे गेलेली आहे. पोरगी 5-6 महिने अशी गावाकडे गेलेल्या आजीला कधी बोलता येईल, कधी बोलूच नव्हतं. ह्या पोरीच्या शाळेने वृद्धाश्रमात ट्रीट केली. वृद्धाश्रमात ट्रीट केल्यानंतर पोरगी फिरत फिरत एकेका म्हाताऱ्याच्या हातामध्ये हात देत गेली. 10 म्हाताऱ्या संपल्यानंतर 11व्या खुर्चीची म्हातारी बसली होती, तिथे पोरीची आजी होती. आता त्या पोरीच्या डोक्यामध्ये काय प्रकाश पडला, काय संस्कार देणार. 4-5 लेकरांना सांभाळणारी आई ही आपल्या पोराला पाठी कशी ठेवते. इतिहास साक्षी आहे. पंढरपूरमध्ये पुंडलिक आपल्या आईबापाची सेवा करत बसलेला होता. आईबापाची सेवा करणारा पुंडलिक कोणी विचारायला कर्नाटकातून काढला विठ्ठल आला. आईबापाच्या सेवेत रममान झालेल्या पुंडलिकाला देव भेटायला आलाय याचा सुद्धा मान राहिला नाही. तो त्या देवाला म्हणाला की मी माझ्या आईबापाच्या सेवेमध्ये मग्न आहे, तुला जर मला बोलायचं असेल तर थांब. त्याला समोरची मी उचलली, देवापुढे टाकली आणि त्याच्यावर देवाला उभं केलं. 28 युग झाले तरी विठ्ठल अजून त्याच विटेवर आहे. पुंडलिकाची सेवा संपायला तयार नाही. त्याच पंढरपूरमध्ये आषाढ आणि कार्तिकी मारी वारीला अनेक लेकरं आपल्या म्हाताऱ्या आईबापाला सोडून जातात. महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या थराला गेलेली आहे याचे उत्तर मिळाले. 4-5 लेकरांना सांभाळणाऱ्या आईला मुलं सांभाळू शकत नाही. 2 मुलं असतील तर वाटते होते, एक महिना तुझ्याकडे, एक महिना माझ्याकडे. बरं ती वाटणी झाली तर झाली. जानेवारीमध्ये 31 दिवस असतात आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये 28. माझ्या वाटण्यात कमी दिवस आणि त्याच्या वाटण्यात जास्त दिवस हे का म्हणून भांडणारी पोरं भर कोर्टामध्ये कुठे गेलेलो, कुठे गेलेलो. जी मुलं असलेली आहेत त्यांनी एक गोष्ट पक्की डोक्यामध्ये लक्षात घ्यावी, आईचं गर्भाशय एक पाण्याने भरलेलं असतं. पाण्याच्या मध्ये एक असा जीव हळूहळू वाढत असतो. तो खसखशी एवढा होतो सुरुवातीला आणि खसखशीपासून त्याचा सुरू झालेला प्रवास 2.5-3 किलोपर्यंत 4-5 किलोपर्यंत वाढत जात असतो. कितीतरी लाथा त्या पोराला आईच्या पोटात गर्भाला मारलेल्या असतात आणि तू पोटात असताना तुझी आई तुला काहीतरी होईल म्हणून तिकडे मिरची खात नाही. आणि तू पोटात असताना तुझी आई तुझ्या पोटातल्या जीवाला काहीतरी होईल म्हणून जास्त गोड खात नाही. ती काय काय कळते. इतकंच काय, त्या पाण्यामध्ये तुझ्या हृदयाचा श्वास जेव्हा 2-3 महिन्यामध्ये हळूहळू आकार घेत असतो त्यावेळेला स्वतःच्या जीवाशी जोडलेल्या नाळेतून तुझ्या हृदयाशिवाय गेलेल्या नाळेपर्यंत अशी एक लाईन असते आणि त्या लाईन मधून तुला श्वास दिलेली असते. तुम्हाला आणि मला आईने नाळेतून हा
तरी आपला गुदमरून मृत्यू होऊ शकतो. आईच्या गर्भात संपूर्ण पाण्याने वेढलेले असताना त्या नाळेतून आईच्या श्वास आपल्यापर्यंत पोहोचला. त्या श्वासाची काही किंमत आहे की आई म्हणून काही किंमत आहे की नाही? आणि त्या किंमतीसाठी स्वतःच्या काकडीचे जोडे शिवून आईच्या पायात घातले आणि पहिले झुजल्यानंतर दुसरे बनवले, दुसरे झुजल्यानंतर तिसरे बनवले, तरीही त्याचं मूल्य अदा होत नाही. इतका आईचा मूल्य. आणि बाप काय करते? आई 9 महिने पोटात सांभाळते, बाप सेटल होईपर्यंत डोक्यात सांभाळते, डोक्यात. आणि तो घरात येतो ना, त्याला माझ्या पोराला काय आवडतं ते बॅगेत भरून घेतो. त्याला फळ आवडत असेल, त्याला खायला आवडत असेल, त्याला गोड आवडत असेल, त्याला खुर्ची आवडत असेल, काय आवडत असेल. आणि एकेका खेळणीसाठी खिशाचा फाटका काही नाहीये. एक मुलं आपल्या आईचा हट्ट धरलं. आई बाजारात चालली होती आणि आईला म्हटलं की चला मी आज तुझ्यासोबत बाजारात गेला. आई म्हटली नको तू बाजारात येऊ, तू बाजारातल्या वस्तू बघतो ना, माझ्याकडे प्रत्येक वस्तूचा हट्ट धरतोस, तू आलास की मला बाजारात घेऊन येतो. पोरं हट्टाला भेटलं आणि आपल्या आईचा हात धरून बाजारात गेला. बाजारात आलेल्या पोराला आईस्क्रीम बघितलं. आईला म्हणाला आई मला आईस्क्रीम घेऊन दे. 4 पैसे आपल्या हातात असलेली आई म्हणाली थांब माझा बाजारामध्ये बघ तुला आईस्क्रीम घेऊन दे. आई बरोबर पोरं हाताचं बोट धरून पुढे गेलं. त्याला भजे दिसलं. ते आईला म्हणाला आई मला भजे घेऊन दे. आई म्हणाली थांब बाजारामध्ये बघ तुला भजे घेऊन दे. तिच्या पदराच्या गाठीतल्या पैशात ते शक्य नव्हतं. चिवडा दिसला ते पोरं आईला म्हणालं आई चिवडा घेऊन दे. आई म्हणाली थांब माझा बाजारामध्ये मग तुला चिवडा घेऊन देते. संपूर्ण बाजारात तीनही गोष्टी आईला दिल्या नाहीत म्हटल्यानंतर पोराला आईचा रडा थोडासा सोडून दिला आणि आई एकीकडे आणि पोरं एकीकडे गेले. आई आणि पोराची ताटातूट झाल्यानंतर आईच्या जीवाची कारवा करत होती. त्याहीपेक्षा गंभीर अवस्था पोराची झाली. पोराला सुचना काय करावं. पोरं रडायला लागलं. जसं पोरं रडायला लागलं तसं एक माणूस पुढे आला, पोराकडे उचलून घेतला आणि म्हणाला बाळा रडू नको, तुला आईस्क्रीम घेऊन देऊ का? त्यामुळे ते पोरं म्हणालं आईस्क्रीम नको, मला माझी आई पाहिजे. पोराला थांबल्यानंतर दुसरा माणूस पुढे आला आणि म्हणाला पोरा रडू नको, तुला भजे घेऊन देऊ का? तो पोरगा म्हणाला भजे नको, मला माझी आई पाहिजे. तिसरा माणूस पुढे आला आणि म्हणाला पोरा रडू नको, तुला फुगे घेऊन देऊ का? त्यावेळेला पोरगा म्हणाला मला फुगे नको, मला माझी आई पाहिजे. आई माणसाचं असंच आहे. आई जोपर्यंत सोबत असते आणि तिचा हात हातात असतो तोपर्यंत आईची किंमत कळत नाही. ज्या दिवशी हात सोडतो की नाही त्या दिवशी तुमची आणि माझी अवस्था बाजारात प्रवलेल्या लेकरासारखी होते. त्याला आई हवी असते, तो आईच्या शोधाचा भटकत असतो. आणि किती कमी आईवर दिले. उत्तम कांबळे नावाच्या एका संपादकाला आई समजून घेतला नावाचं पुस्तक दिलं. शेकडो कमी आईवर दिलेलं आहे. आपण संताला आईची उपमा देतो, ज्ञानोबाला माऊली म्हणतो. का म्हणतो माऊली? एवढाच आई आणि बाप हे जितक्या निस्वार्थ भावनेने प्रेम करतात तेवढं जगात तुमच्यावर कोणीही करत नाही. आणि दुर्दैव असं आहे की ते प्रेम समजून घेण्याची किंमत वेगळ्या पिढीमध्ये नाही. परदेशामध्ये भाऊ होते दोन, म्हातारा म्हातारे, त्यातलं म्हातारी गचकली. म्हातारी गचकल्यानंतर परदेशातला एकच भाऊ आला. त्याला आईचा अंत्यविधी केला आणि अंत्यविधी झाल्या पुन्हा परदेशात गेला. बाप म्हणाला अरे अजून तिचं तिसरं तरी कर, अजून 2 दिवस राहा. तो म्हणाला तिसऱ्याचे पैसे तुमच्याकडे घेऊन जातो. मी मंडपाला सांगितलं, मी केटरसला सांगितलं, मी सगळ्या नातेवाईकांना तिथून व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतो, पप्पा तुम्ही काळजी करू नका, तुमचं सगळं व्यवस्थित होईल. बाप म्हणाला ठीक आहे आता जातोस तर जा. पण आईचं नंतर झालं की मोठ्या भावाला सांगितलं नाही का? हो सांगितलं पप्पा, पण तो इतका बिझी होता. तो मला म्हणाला आता आईसाठी तू जा. बाप केला तर परदेशातून जायची जबाबदारी दुसऱ्याला माझी. त्यावेळेला तू नाही आला तर चालेल. कुठल्या थळा समाज व्यवस्था गेलेली आहे, कुटुंब व्यवस्था गेलेली आहे. याच्यासाठी तुम्हाला जन्माला घातलेलं नाहीये, मला जन्माला घातलेलं नाहीये. ज्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत मला वाटतं ते घर 100-150 वर्षाच्या वटवृक्षासारखं असतं आणि त्याची छाया जी असते पुढच्या 7 पिढ्यांना फिरणारी असते. तुम्हाला वाटतं की नाही तुमच्या मुलांनी तुम्हाला सांभाळलं पाहिजे,
जर तुम्हाला तुमच्या मुलांनी सांभाळावं असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आईबापाला सांभाळून पोरापुढे हा आदर्श दिलाच पाहिजे, याला चॉईस नाही. तुम्ही सांभाळत असाल तर तुमची पोरं कोण सांभाळणार? कदापि सांभाळणार नाही. छोट्या 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 गोष्टीतून कुटुंब व्यवस्थेला हे तडे जात आहेत ते प्रचंड गंभीर आहे. आणि इतके गंभीर आहे की काही विचार असतो. त्रिकोणी घरामध्ये राहतच काय आहेच काय, फक्त छोट्या छोट्या प्रेमाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि त्या घरामध्ये अंमलबजावणी करायची. तुम्हाला सांगतो, तुमची ओळख ही तुमच्या आईबापामुळे, तुमच्या मुलांमुळे, तुमच्या याच्यामुळे, याच्यामुळेच आहे. तुम्हाला गरजेत कोणी कुठलं विचारत नाही, तुम्हाला गावात कोणी विचारत नाही, जिल्ह्यात कोणी विचारत नाही. तुम्ही लय ओळखीचे, तुम्ही नमस्कार न करता गल्लीतून जा, कुणाला नमस्कार करायचे नाही, आज कुणाला नमस्कार करायचे नाही. तुम्हाला किती नमस्कार आहेत बरोबर? तुम्हाला नमस्कार केला, तुम्ही त्याला रिस्पेक्ट दिला पाहिजे. हे जसं बाहेरच्या बाहेरचं घरात सुद्धा कुणी ओळखत नाही. आपल्याला फारच असते, नेता माझ्या लय ओळखीचा आहे, साहेब माझ्या लय ओळखीचा आहे, गावचा पुढे माझ्या लय ओळखीचा आहे, हे माझ्या ओळखीचा आहे, हे मला ओळखते. आणि अशा खोट्या कामामध्ये इतकी माणसं गुंतून पडलेली आहे. मॉर्निंग वॉक करत असताना मी एका डॉक्टरकडे गेलो. ते डॉक्टरसमोर चालले होते, आम्ही दोन तीन वाजता जात होतो. आमच्याकडे एका माणसाला डॉक्टरकडे पाहिलं आणि डॉक्टरला म्हटलं नमस्कार. डॉक्टर म्हटले नमस्कार, तुम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तो असा डॉक्टरकडे बघितला माणूस, काय डॉक्टर, मी तुमचा पेशंट आहे आणि तुमच्याकडे मी सारखं येतो दवाखान्याला आणि तुम्ही माझ्या ट्रीटमेंट करता, मी तुमच्या मुलात जिवंत आहे. बरं, तुम्हाला काय झालं होतं? तुम्हाला मुलगाचा त्रास होता आणि तुम्ही माझे डॉक्टर. त्या डॉक्टरने त्या माणसाकडे बघितलं आणि स्पष्ट भाषेत म्हणाला की मी माझा पेशंट तोंड बघून ओळखत नाही. मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्या थोडाला बाजारात किंमत नाही. कशाला किंमत आहे? तुमच्या कर्माला किंमत. किंमत कशाला आहे? तुमच्या गुणाला किंमत. किंमत कशाला आहे? तुम्ही दुसऱ्यावर केलेल्या परोपकाराला किंमत. किंमत कशाला आहे? तुम्ही जे काही लोकांसाठी, समाजासाठी, गावासाठी करता त्याला किंमत. आणि हे जर तुम्हाला करायचंच नसेल, काय किंमत असणार? गावाची अवस्था तुम्हाला गरज बाबू. आमच्या सोलापूर जिल्ह्यात जर तुम्ही आला, आमच्याकडे असं झटकलं की नाही, झटकलं गावात जाऊन असं घराघरीच घराघरीच अजून आश्चर्याची गोष्ट सांगतो, एका घरात सगळ्या पक्षाचे नेते, एकाच घरात सगळ्या पक्षाचे नेते. एक भाऊ अजित, एक भाऊ शरद पवार. कुत्र्या काय कुत्र्या उद्धव ठाकरेकडे, काका कुठे काका देवेंद्र फडणवीसांकडे. एकाच घरात 20 वर्षाचं पोरं, 20 त्याचा असं एवढं मोठं डिजिटल असतं गावात. आमच्या गावचे भाग जाते सगळं सुरळीत चाललेलं असतंय. कोणतं रामून बघताय, मेंबर नमस्कार, लगेच गाडी वळवणार, कॅन्टीनवर बसणार आहे, विष्णू चहा सांग रे, या चहा पुढच्या मेंबरशिपची काय ते बाजूचं पिन मारत आहे. अरे नुसतं मेंबर पंचायत समिती मेंबर मग मजा येते. अरे झेडपीचं मेंबर काढ, मग एक वयान उत्तरपान आमलेला आमदार म्हटलं चला डाव्यावर, बापाने पैसा कमावलेला असा डाव्यावर वापरायचा. व्यसन तर इतकी गावामध्ये बेचिराग झालेली आहे. गांधीजीच्या स्वप्नातला भारत किती सुंदर होता, मिठा होता, तर आपण जेव्हा गावाची संकल्पना बघतो, गावाची अवस्था बघतो, फार विचित्र असतो, फार विचित्र. आमची घरं छोटी होती, आम्ही घरात जेवण करायचो आणि हायवेला जाऊन विसर्जित करायचो. आता लोक हायवेला जेवायला जातात आणि घरात विसर्जित करतात. क्रम चुकला, बॅलन्स बिघडला. इतके विचित्र अवस्था सगळं कोणाची मुळे जबाबदारी सांगा
घेऊ द्या. 20 रुपये आलेल्या पाहुण्याला पुण्यासारखं विचारता किती पोळ्या खाणार, दोन्ही सांगायचं 2 पोळ्या चालतात. बायकोला किती करू तुमच्या, तिला 4 करायचे, 2 माणसाचं खाते. देवाचा नैवेद्य सुद्धा बाजारातून विकत आणतात. एवढा एवढा नैवेद्य 2 रुपये, 5 दुधाचे 10 रुपये, वरील गुळाचा खडा, सगळं रेडीमेड पाहिजे, सगळं रेडीमेड. ज्या गावामध्ये कशालाही 35 वर्षापासून तुमच्या गावातल्या वाक्याला टिकून आहे. मी 3 वर्ष गावाचा औषध बोलले, 4थ्या दिवशी या घटकाचा देतात. मी म्हटलं सगळा बोललो, मी म्हटलं पैसे देतो, तुमचं तुम्ही सुरू करा. एक शहाणं असं म्हटलं, तू भाषणाकडे महाराष्ट्र बोलत नव्हतो, कुणाला मी आणलं तुझ्या ओळखीत देत आहे काय करणार. सप्त्याला पंक्ती येतात आमच्याकडं, सप्त्याच्या पंक्तीला पंगत मारायला गेली, ज्वारी जरा कमी झाले, अजून उसच गेला नाही, आम्हाला साखरच दिली नाही. तुमच्या गावात पंक्तीला नाही व्याख्यानाला 35 वर्षापासून, आणि त्याच्या पंक्तीसाठी 4 लोक एकत्र येऊन जेवण देतात. ह्या गावाचं नाव येण्याने कसं केलं? अरे सगळ्या महाराष्ट्राला शांत करणाऱ्या गाव आहे. सगळ्या महाराष्ट्राला शांत मतभेद असावे, पण ते इतके विचित्र असावे तुमच्या गावात सुरू झालेला एक प्रयोग. एक गाव एक गणपती योजना सरकारला आणावी लागली. आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एवढे उत्सवप्रिय लोक आहेत. एक गाव एक देवी उपक्रम राबवला, एक गाव एक मोहन उपक्रम राबवला. कुठले सगळ्यांची नावे झाली एक गाव, एक गाव एक जयंती उपक्रम राबवला. सुटकाच नाही. त्याला मंडळ स्थापन केलं का, बरं त्याला वरच्या वेळेची घोषित करा, आपण खालच्या वेळेच्या गावाला त्याला उजव्या सोडण्याचा आणला का, आपण डाव्या सोडण्याचा. मग डाव्या सोडण्याचा जास्त पावतो की उजव्या सोडण्याचा जास्त पावतो, याच्यावर 2 मार्क पडले. तंटामुक्तीची मीटिंग होते, आणि तंटामुक्तीच्या मीटिंगला जेवढे मार्क होतात तंटे होतात की तेच सगळं पॉलिटिकल मीटिंग सोडून द्यावं. सगळीकडे पोहोचून ठेवलं. प्रत्येकाला राजकारणात चला, इतका लाभ 100 रुपये दिले का, चला 200 रुपये वाढवा, 200 रुपये दिले का आपण 400 देऊ, पण त्याची वस्ती शिरू. आमच्याकडे प्रॉपर्टी सुद्धा खरेदी करतात की नाही, ती स्वतःच्या समाजासाठी करतच नाही. कुणासाठी, भावाला 2 मजली बांधले ना, किंवा पट्ट्या 4 मजली बांध, त्याची झिरव माझीच घर लोक दिसलं पाहिजे. बरं, भावकीनं काय केलं, 10 एकर शेत घेतला का, मी 20 एकर शेत घेतो, सोसायटी चेअरमन आपलेच आहे, चला जो 20 एकर शेत, पण एकमेकाची जिरवायची. पाणी हळवा आणि पाणी जिरवा, हळवा माणसं हळवा आणि माणसं जिरवा. मस्त महिमा चालतात. त्याला एक कोपरा आपण केलं 2 कोपरे, त्याची एक कोपरी तर त्याची 2 कोपरे होते. आता तर काय केलं मोदीनं, नवरा सुद्धा नाही ठेवलं, काय ठेवलं नाही. तर बायको भाग्यवान आहे. आणि पुरुषांनी लक्षात ठेवावं, ह्या बायकांनी तुमच्याबरोबर लग्न केलं की नाही, ह्या जगाला तरुण होत्या त्यावेळेला शाहरुख खानचं, सलमान खानचं, दिलीप कुमारचं असं स्वप्न बघत होत्या. त्यांनी तुम्हाला निवडले की तुझ्या भाग्यवान आहे, लय भाग्यवान आहे. आणि बायकांना तुम्ही पण भाग्यवान आहे. ह्याच्याकडे डोक्यात मार्गदर्शन होती, विपश्यना असू होती, आणि ह्यांनी तुमच्याबरोबर लग्न केलं. काय ते बघितलं असेल की नाही, एक मुलाला असं दुष्ट बसू नका. तुम्ही एक प्रकार निवडलेला आहे, कुणी बघून कुणी नाही बघून किमतीला दादच दिली पाहिजे, ऍडजस्ट करायला शिकायचं. आणि म्हणून काय वाढवायची, सहनशक्ती वाढवायची. घर टिकवायचं असेल तर सहनशक्ती, गाव टिकवायचं असेल तर सहनशक्ती. एकमेकाला प्रोटेक्ट करत राहायचं, एकमेकाला पूरक वाढवायचं. यांनी रक्तदानाचं शिबिर घेतलं तर आपण रक्त तपासणीचं घेऊ, आपण आरोग्य तपासणी घेऊ, दोघं मिळून करू असं म्हणतं. तसं होत नाही. 4 चौघात गेल्यानंतर भावकीच्या, गावातल्या मोठ्याच्या, घरातल्या बायकोच्या, बापाच्या नावानं बोंबा मारायचं ज्या दिवशी बंद होईल त्या दिवशी घराने गाव एक राहणार, त्या दिवशीच एक राहणार. आणि कोण सांगतो मी, ह्या सगळ्या बायकांना मी म्हटलं तुम्हाला रामासारखा नवरा मिळून दे, माझी काळजी बरं खरं झालं. आणि ह्यांना गावाकडून गौरव सोडलं काय करा, तिकडून पावला सोलापूरचं त्याला मिळून गौरव सोडलं काय केस. बरं मी ह्यांना म्हटलं कृष्णासाठी नाव मिळू द्या. सगळ्या देशामध्ये कृष्णाची बंद
बायका जवळ बोला. अरे थोडा फार त्रास असतो तुला सांगतो. मी ज्या सांगितलं वाटायला चाललोय घरात बाहेर पडलं तर तो मला बोला कुठं गेला. आता एक चौक क्रॉस केला दुसऱ्या चौकाचा 5 मिनिटात दुसरा कुठं गेला. आता सोलापूर सोडले कुठं गेला. मंगळवेढ्याच्या हद्दीत आलोय. मी काळ्या पाटीसाहेबांच्या घराचा मुराच नंतर मला मदत करू. एक काळजी कुठची ज्या कोण्या नवऱ्याला बायको अशा पद्धतीने खेळत असेल त्याच्यासारखा भाग्यवान नवरा जगात आमची किती काळजी करते. किती काळजी एवढी काळजी बाजूशी जवळ झाली केल्यावर सुद्धा झालं. अरे काय असतं बाईने सुद्धा आपल्या घरावर जास्त बघितलं पाहिजे. तुम्ही कितीही कृती पालन केलं साड्या महागड्या घेतल्या तरी तुमच्या अंगावरचा खरा दागिना हा 2 काळ्या मण्याचा आहे. या काळ्या मण्याला जेवढं सौंदर्य देता येईल जेवढा सुरक्षितता देता येईल तेवढा तुमचा संसार सुखाचा होणार आहे. तेवढा सुखाचा होणार. मग त्याला नटवायचं हे करायचं. आता एक जॅकेट म्हणजे बायको म्हणतो वाक्याला चला आपल्याला तुला जॅकेट घेऊ भरून पाहू. तुम्ही असे म्हणाला काय जॅकेट आणि माझा नंबर लिहून घ्या. ज्याच्या जॅकेट घेतलं तुम्ही फोन करा. नाही घेतलं तुम्ही मेसेज करून ठेवा. बायकोचा नंबर मी फोन करून सांगतो. याची लगेच पुढच्या मकर संक्रांतीला दसऱ्याला दिवाळीला असेल ती परतफेड करा. प्रेम वाटायला शिकलं. ज्या घरामध्ये प्रेम वाटायला येतं वाटायला दिलं हे केलं हीच घर व्यवस्थितपणे समाजामध्ये आदर्श. आता तुम्हाला सांगतो मी 4-4 महिने 5-5 महिने तुमची बायको तुमच्याकडून हुकूम करत नाही. दारूला कशी हुकूम येते भिड्यावर कशी हुकूम येते तंबाखूला कशी हुकूम येते गुटखे खायला कशी हुकूम येते. आणि ज्या वेळेला बायकोने काय मागितलं माझ्याकडचे पैसे संपले उसाचं पीक कुठे गेलं. घर टिकवायची असेल तर आधी नाती टिकवली पाहिजे आणि नाती टिकवायची असेल तर एकमेकाच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजे. आणि काही मागत नाही मेल्यावर तू मला ताजमहल बांधशील आणि म्हणशील बघ तू मेल्यावर मी तुझा ताजमहल बांधेल. तुझ्या ताजमहलासाठी कुणाची बाबी बांधणार कुणाची बाबी. मुलं मुली या समजूनच घेतलं पाहिजे. नवी पिढी प्रचंड बिलिंगर पिढी आहे. इतकी हुशार आहे तुमच्यापेक्षा इतकी ऍडव्हान्स आहे तुमच्यापेक्षा. काही खरं नाही तुमचं काहीही खरं नाही. त्याला समजूनच घेतलं पाहिजे. पालक म्हणून आपण काय करतो त्याचे मालक झालं की त्याला चिडचिड करायचं एका जागेत बसणे. याच्यातून हळूहळू मुलगा आई बाबापासून म्हणजे चर्चा झाली. म्हैसकर म्हणासारख्या IAS असणाऱ्या मुली गौरव काय आणि त्यांचं मूल 15 मजल्यावर मुली मारून खाली आत्महत्या केली. आई बाप एवढे वृक्ष उद्या विभूषित असताना महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये एवढ्या मोठ्या पदावर असताना मुलाच्या मनामध्ये हा भाव येतोच करेल. मुलाला पाहिजे तो वेळ पाहिजे. मुलाला पाहिजे ते प्रेम पाहिजे. मुलाला पाहिजे तो स्पर्श पाहिजे. आणि तू ऑफिसमध्ये येत असताना नवीन थकून आला असेल तू शेतातून येत असताना नवीन राखून आला असेल तू दुसऱ्याच्या घरामध्ये काम करत असताना नवीन घरामध्ये डबडबलेला असेल पण उमऱ्याचे हात करून टाकताना एक मुलगी तुझी 3-4 वर्षाची दुडू पळत बाप तुझ्या अंगावर येत असेल तर तिला उचलून घे आणि फक्त एक पापा घे. तुझी सगळी दुःख क्षणासाठी अंगावर घेऊन पड. तुझं मूल आहे त्याला उचलून घे आणि बघ तुझ्या मनातले सगळे किलबिशी अशी गळून पडतील. काय नाही फक्त एक बापा 15-16 वर्षाचं झालं मुलगा तर आपल्या बापाला स्पर्श करायला सोडून देतो. कुठं आदराने सोडून देतं कुठं भीतीने सोडून देतं आणि कुठं रिस्पेक्टने सोडून देतं. आमच्याकडे बापाची मिठी नावाचा शाळेत प्रयोग करतात. 10वीच्या मुलाला बापाला मिठी मारायचं. शाळेत प्रयोग झाल्यानंतर मुख्याध्यापकाने विचारलं बापाला की तुमच्या मुलाला तुम्हाला कधी मिठी मारली होती. त्यावेळेला 90% बापाने सांगितलं की माझा मुलगा जोपर्यंत चालत नव्हता
ही शेवटची होती. स्पर्शाला कळलं. ज्या ज्या घरात मित्राचाच अनुभव सांगतो तुम्हाला. एक मित्र होता, त्याचा बाप जो होता, ज्याही वेळेला तो बापाच्या असं पायापडाला वाकायचा त्यावेळेला बाप पुढाकार घ्यायचा आणि वाकणाऱ्या पोराला असं उचलून गच्च मिठी मारायचा. त्याचं लग्न झालं तरी त्याची मिठी सुटली नाही, त्याला मुलं झाली तरी त्याची मिठी सुटली नाही, म्हातारपण झालं, त्याच्या आयुष्यात ज्याचीच काही चांगलं झालं त्याच्यावर तो बापाच्या दर्शनाला वाकला की बाप त्याला असा लगत उचलायचा आणि असं त्याला घट्ट करून मिठी मारायचा. हा नोकरीच्या निमित्तानं बाहेर काय गेला, बापाला हृदयविकाराचा झटका आला, रुग्णालयात ऍडमिट केलं. त्याला तसं बेडवर टाकण्यात आलं बापाला आणि बेडवर भेटलेला बाप असा दरवाजाकडे डोळे टक लावून बसलेला होता. दार बंद होतं, तो आपल्या बायकोशी चर्चा करत होता आणि बंद दाराच्या बाहेर कुठलाही आवाज झाला नाही, ना बुटाचा आवाज झाला, ना चप्पलचा आवाज झाला, ना बांगडीचा आवाज झाला, ना पिशवीचा आवाज झाला. पण एक वेळ अशी आली की बापाला वाटलं दार उघड, तो बायकोला म्हणाला दार उघड, बाहेर माझं पोरगं उभा आहे. तिने दार उघडलं तर बाहेर खरोखर पोरगं होतं. तिने नवऱ्याला विचारलं की तुला कळलं कसं तुझं पोरगं आणायचं. त्यावेळेला बाप म्हणाला की मी त्याला आयुष्यामध्ये 500हून जास्त मिठ्या मारलेल्या आहे, त्याच्या हृदयाचा आवाज काय आहे हे माझ्या हृदयाला बरोबर कळलं. घरात आला आणि तो बाहेर त्याला हात दिला. काय नाता, काय नाता याला म्हणायचं मला. आणि ज्या घराला असं नातं समृद्धीला येतं की नाही ते घर या जगातलं सगळ्यात समृद्ध आणि सुखी घर. अंबानीच्या घरापेक्षाही संपन्न घर. चाटायचं का, 4 माणसं येऊन घरामध्ये आता सुरू आले 2 आणि 6,000 पोरं आणि लोकांची संख्या किती 116. मी असे शेकडो बघितले बघितले. नोकरांना घरे खोले, नोकरांना स्वयंपाकी करणाऱ्या बाईला खोले, कुत्र्याला खोले, कुत्र्याला मांजराला टोपल्याच्या खोले छोट्या छोट्या. आई बाबा सगळ्यात मोठी अडचण दिली आहे. हा जो माणुसकीचा, हा जो गावपणाचा, हा संस्कृतीचा जो दोरा उभा आहे तो एकमेकाच्या या रूढी ते त्या रूढी असा हृदयाशी जोडलेला आहे. आणि ह्या हृदयाशी जोडलेल्या दोऱ्याला आपण सगळं जोडलो, सगळं करू तुम्ही पुन्हा वेळेला जोडू शकत नाही. का जोडू शकत नाही? तुम्ही पैशाच्या मागे पडाल, लेकराचं सुख अनुभवायला येणार नाही, बायकोचं प्रेम अनुभवायला येणार नाही, काही अनुभवायला येणार नाही. एक करोडपती माणूस एका जादूगाराकडे गेला आणि म्हणाला की तू जादूगार आहे, तू भल्या भल्या जादू करतोस, तू मोठमोठ्या जादू करतोस, तू पाहिजे तेवढे पैसे सांग, 1 कोटी रुपये घे, 2 कोटी रुपये घे, 5 कोटी रुपये घे, काय करू तुमच्या या पैशाचं काय करू? तर तो म्हणाला माझ्या 25 वर्षाच्या पोराला 5 वर्षाचं कर, माझ्या 22 वर्षाच्या पोरीला 3 वर्षाचं कर. ज्या वयात त्याला अंगाखांद्यावर खेळवायचं होतं की नाही, मला पैशाच्या कमवण्याच्या नादामध्ये जमलं नाही, पण आता माझ्या मनामध्ये तो विचार आलेला आहे त्याला अंगावर उचलून घ्यावं आणि अंगाखांद्यावर खेळवावं. हे जमणार, हे जमणार, हे जमणारच नाही. काळ नाही, काळ मागे जात नाही, काळ मागे नेता येत नाही. त्या वयामध्ये त्या याच्यामध्ये तो हा तुम्हाला समर्पित करता आला पाहिजे. आणि ज्या घरामध्ये या प्रेमभावना समृद्ध आहे ती घर उत्तम आहे. सगळ्यात महत्वाचं काय लेकरा बाळाचं, सगळ्यात महत्वाचं संस्कार. सगळ्यात महत्वाचं काय आता घरातून हद्दपार काय झालेलं आहे म्हणून काय संस्कार हद्दपार. हे सगळं संस्कार हद्दपार करायचं लक्ष नाही. मुलं व्यसनाधीन कधी होतात तुमचं लक्ष नाही. प्रत्येक व्यसनाधीन बापाला वाटतं की आपल्या पोराने निर्व्यसनी राहिलं पाहिजे, राहिलं पाहिजे असं वाटतं. पण कृती काय, हा घरात जात असताना असा उलट 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 राहतो. घरात उलट उलट गेलं की पोराला पहिली आवडलं घे वेळ. हा त्याच्या समोर सिगरेट काढला, असं तुटला, असा दुगा बाहेर काढला, फुगा 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 फुगा. त्याला सांगायचं जा सिगरेट पेटवून आण. त्याच्या समोर असा तंबाखू चुना असा मिळत बसायचं. तुम्ही ज्या त्याला बिडी सिगारेट असं पेटवायला पाठवून देता का नाही, ते बेरकी पोरगं येत असताना 2 झुडके घेऊन आलं
काही दिवसामध्ये सापडलेले ड्रग्स बघितले तर हे आपल्या संस्कृतीचे गावाहाळे काढणार आहे. याच्यातून मुलावर नको ते परिणाम होत आहे. मी ज्या वेळेला या व्याख्यानासाठी आलो त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा माझं दर्शन धर्म पडलं मानसशास्त्र डॉक्टर. एक तर डॉक्टरच्या घरात जे डॉक्टरकडे जायची वेळ माणसाला नाही अशा अनुभवात मी राहतो आणि गेल्या वेळेला डॉक्टरच्या घरात बरं त्याने इतकी भीती घातली की आता पुढं काय काय ऍडिक्शन येणार आहे, कशी मुलं वागतात, धक्कादायक आहे. त्यांनी सांगितलेले किस्से इतके धक्कादायक आहे की मुलं बिघडतात कसं, त्यांनी जे करू नये ते करतात कसं. आई बाप करून आपण संस्काराला कमी पडलो तर ते असंच होणार. दोन संस्कार आहेत, एक असा सूचना दिलेला संस्कार आहे आणि दुसरा तुमच्या कृतीने दिलेला संस्कार आहे. एक मुखाने दिलेला दुसरा संस्कार आणि कृतीने दिलेला दुसरा संस्कार. या दोन्ही संस्काराला तुम्ही घट्टपणे मुलामध्ये असं पेरलं की नाही तर खऱ्या अर्थानं तुमची मुलं मोठी होणार. चंद्रकांत निंबाळकर नावाचे माझे वक्ते मित्र आहेत, खूप छान बोलतात. त्यांचा वैभव नावाचा एक मुलगा आहे, त्यांनी तो दिल्लीला अभ्यासाला ठेवला होता IAS चा अभ्यास. 5व्या वर्षापासून ते आपल्या पोराला कमिशनर म्हणाले. सगळं गाव असायचं पोराला कमिशनर म्हणते. 5 वर्ष 10 वर्षाचं पोरं कमिशनर म्हणाले. पण त्याला डोक्यात एकच विचारलं, काय कमिशनर उठले का, काय कमिशनर अभ्यास झाला का, काय कमिशनर जेवले का. त्याच्या डोक्यात तेच घडलं, माझा बाप मला कमिशनर म्हणतो. आणि एक दिवस ते झालं. त्याला दिल्लीला जेव्हा अभ्यासाला ठेवलं होतं की नाही, बाप म्हणून हे दिल्लीला तिथे भेटायला गेले पोरांना. त्याचा रूममेट होता आणि रूममेटने त्याला अरे आप बाप उसके हा बड़े बाप दिल्लीचा पोरगा म्हणाला अरे आप बड़े भाग्यवान है आपको वैभव जैसा बेटा मिला. ते बोले क्यों बेटा, अरे आपका बेटा इतना अच्छा है इसको गंदी जगह डाले तो ये गंदा नहीं होगा, गंदी जगह साफ. काय संस्कार केला, काय बापाला संस्कार केला. हे अशा पद्धतीने मुलांना संस्कार केले. आता आपल्याला मुलांचे एवढे लाड तुम्हाला सांगतो, तो मोबाईल बघतो म्हणून तुम्ही मारणार. तुमच्या रात्री मोबाईल होता म्हणून आपण त्याची मुख्य काढू नका. तो मोबाईलचा सदुपयोग कसा करायचा हे शिकवलं. ऍडिक्शन झालं तर त्याच्यातून बाहेर कसं काढायचं हे शिकवलं. तो व्यसन करत असेल त्याला मारणे करत नाही, त्याला बाहेर कसं काढायचं याच्यावर चिंतन झालं. तुम्ही मारायला गेले त्याची व्यसन वाढणार, तुमच्यावरचा दुरावा वाढणार, तुमच्यावरचा दुरावा वाढणार. ते रिफ्लेक्ट करायचं, त्यातून बाहेर कसं पडायचं. आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये मूळ इतकी ऍडव्हान्स मुलं आहेत. एका दुकानामध्ये मोबाईलच्या गेलं आणि सांगितलं की मी असा मोबाईल घेतलेला आहे ऍपलचा मोठा आणि तो घरी घेऊन गेला. आता मोबाईल वापरायलाच येत नाही. एकाला विचारला मोबाईल आणलाय खरा, 1-1.5 लाखाचा मोबाईल आहे पण मला वापरायलाच येत नाही. त्या माणसाला त्याकडे बघितलं, घरात बाटलं कोण आहे का, तो आहे 2 आहे. बोले जा बाटलं कोणाच्या हातात मोबाईल दे, तो तुला कसं चालवायचं सांगेल. मला कळलं बाटलं कोणाला कळतंय का, तुम्ही प्रयोग तरी करा. हा नवा मोबाईल घरात गेला, बाटलं मोबाईल बघितला, अरे वा iPhone 16 Pro लगेच तिला हे फंक्शन होतं ते फंक्शन होतं सांगू. आणि घरामध्ये मुलं प्रेमविवाह तयार होतात. प्रेमविवाह करायचा, हळूहळू भीत भावाकडनं बहिणीकडनं मित्राकडनं असं घरात सांगायचं. त्याला कळतं लगेच मुलं जातीची आहे का, आपली भावकीतली आहे का, पाहुण्यातली आहे का, पदर लागतो का, सोयरा लागतो का, लगेच आडकाट्या. पोरगा ऐकत नाही, ते ठाम राहतं. मग आपण साहेब लागलं काय दूर बसले, जातीचं धर्माचं पातीचं अशी शेकडो आंतरराष्ट्रीय लग्न केली आहे ती यशस्वी आहे. तुम्ही स्वीकारता काय स्वीकार. मुलांच्या या नव्या भूमिका कशा स्वीकारायच्या, काही मिळत नाही. गर्वाशी हो हिंदू आहे, फक्रशी हो मुसलमान आहे, काही राहिलेलं नाही. तुम्ही आणि मी आपण सगळेजण जन्माला येत असताना कोणत्या देवाकडे अप्लिकेशन केलं होतं, मला या धर्मामध्ये या घरामध्ये माझा जन्म झाला. हे देवा इंद्र देवा मला जन्माला घालण्याचं तू ठरवलं आहेस तर मग अमुक घरात अशी जर सोय असती तर फक्त अंबानीच्या घरात जन्माला घालून देणाऱ्या अर्जांची संख्या या जगात जेवढी कार्यालयात तेवढी असते का नाही.
जात जन्माला आली. कोणती जात आहे? डॉक्टरला डॉक्टर बायको पाहिजे, इंजिनियरला इंजिनियर बायको पाहिजे, प्राध्यापकाला प्राध्यापकी बायको पाहिजे. ह्या वेगळ्या जाती आहेत. आणि तुमच्या कोणत्याही निसर्ग नियमाने मिळालेल्या जाती तुझ्या हातनं झालं नाही लव्ह मॅरेज, तुझ्या हात कमी होती, पोरगा करता तर करू दे की, समजून घे. फक्त काय त्याची चॉईस चुकलेली आहे की बरोबर आहे, एक फक्त जोखायचा तुम्हाला अधिकार आहे, रोखायचा अधिकार अजिबात नाही. नव्या पिढीला जुन्या पिढीला, जुन्या पिढीला नव्या पिढीला असं समजून घेतलं तर आपण ज्या घरात राहतो त्या घराच्या भिंती नात्यानं सुखानं समृद्धीनं अशा बहराला येतात. आणि ज्या घराच्या भिंती अशा बहराला येतील त्या गावाला गावपण येतं, त्या घराला घरपण येतं, एकमेकाचे नावबद्ध सांभाळले जातात. आपण एक गावात राहत होतो जी माझ्या वयाची माझ्यापेक्षा पुढची आहे. एखाद्या घरामध्ये निधन झालं तर त्या अख्ख्या गावाचा दुखवटा होता. आता भावकी सुद्धा दुखवटा पाळत नाही. आपला बदल जुना आहे. जवळचे दोन करतात, आपण सोयरं पाळायचं नाही, सुत्तर पाळायचं नाही, नवीन ठराव आहे. इतकी लोकसंख्या आवक वाढलेली आहे. कुठं हे सुत्तर बित्तर काही आहे. कुणाला नॉनव्हेज आवडतं, कुणाला व्हेज आवडतं. एकाच घरात व्हेज आणि नॉनव्हेजचे दोन त्याच्यावरून भांडलं या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या तर आपल्या घराला नक्की घरपण आल्याशिवाय राहणार नाही. माझी आयांना, सासवांना, सुनांना एवढीच विनंती आहे की तुम्ही तुमच्या नात्यांची किंमत करा. तुम्ही एकमेकांचा रिस्पेक्ट करा, एकमेकाला आधार द्या. जगातलं सगळं पुण्यकर्म पुरुषाने आपल्या बायकोमध्ये शोधायचं, बायकोने आपल्या नवऱ्यामध्ये शोधायचं. खडक एकमेकाला शिव्या दे. 40-40 वर्ष संसार झाला, आता उरलेल्या 15 वर्षासाठी अजिबात देवाकडे तक्रार करायचं नाही. सगळ्या गावाला चांगलं म्हणायचं, गावातल्या प्रत्येक माणसाला चांगलं म्हणायचं, गावातल्या सगळ्या उपक्रमामध्ये सामील व्हायचं. असं ज्या गावामध्ये घरामध्ये होतं त्या गावातल्या गावाकडे घराचं घरपण टिकून राहतं. मी फार अनुभवी नसताना सुद्धा 4-5 लग्नाचा बायको सांभाळायचा मला पुन्हा अनुभव नसताना सुद्धा सगळ्या नात्याच्या कसोटीला मी पूर्ण उतरलेलो असताना सुद्धा माझे हे 22 बोल तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझं भाषण सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.